नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजचा मंत्रिमंडळ निर्णय स्वयंपाकी मदतनीस 3500 मानधन वाढवण्यात आलेला आहे। शालेय शिक्षण विभाग प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील स्वयंपाकीचे मानधन वाढवलेले आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजचा मंत्रिमंडळ निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी आजच्या या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेलं या ठिकाणी महत्त्वाचे या जीआर आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शालेय शिक्षण विभाग प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील स्वयंपाकीचे मानधन वाढवले। बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्याचा व कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते। बघा, सदर योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या रुपये 2500 प्रतिमाहा मानधनामधील राज्य हिस्स्यामध्ये 1000 रुपये प्रतिमाहा इतकी वाढ करून प्रतिमाहा म्हणजे दर महिन्याला 3500 इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे। आणि यासाठी लागणारा एकूण रुपये 175.20 कोटी वार्षिक निधी मंजूर करण्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे। राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेमधील इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रस्तुत योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो। विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 संरचित आहार 3 कोर्स मेल या ठिकाणी पद्धतीनुसार तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणी सत्व आहार देण्याचा निर्णय दिनांक 11 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये या ठिकाणी घेण्यात आला आहे। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत प्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। सदर योजनेअंतर्गत 3 संरचित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी अतिरिक्त एकूण रुपये 66.67 कोटी इतका वार्षिक निधी या ठिकाणी सदर योजनेच्या सर्वसाधारण घटकाअंतर्गतच्या राज्य हिस्स्यामध्ये मंजूर करून खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने आजचा जो मंत्रिमंडळ निर्णय आहे स्वयंपाकी मदतनीस 3500 मानधन या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील या स्वयंपाकीचे मानधन वाढवले। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।